नमस्कार. तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या कोविड-19च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या उत्सवात संवाद संमेलन ऑनलाईन असा एक उपक्रम सुरू केला होता. त्याची कारणं अशी होती खरं तर की एकूणच या आजारपणात मागच्या 4-6 महिन्याच्या दबावात आपापसातला संवाद हरवायला लागला होता. वर्तमानपत्र किंवा इतर माध्यमं जे काही सांगत होते याच्यामध्ये थोडंसं भीती, थोडीशी दहशत, थोडंसं घाबरणं या पलीकडे काही कोणाच्या हाती पडत नव्हतं. 2-2 महिने घरात राहिल्यानंतर जे काही एकमेकांसमोर सातत्याने बोलत असताना होतं अशा सगळ्या भावनांचे कल्लोळ बहुतेक घरांनी अनुभवले असते. उत्सव जोरात होणार, उत्सव साधेपणाने होणार का उत्सव होणारच नाही अशा सगळ्या त्रिशंकू अवस्थेमध्ये एकदा उत्सव होणार असं ठरल्यावर आम्हाला वाटलं की किमान हा संवाद आपण घडवला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. विविध विषयांवर आपण या सगळ्याची सुरुवात केली. म्हणजे संघटक क्षेत्रापासून सेवा क्षेत्रापर्यंत, व्यवस्थापन क्षेत्रापासून उत्पादन क्षेत्रापर्यंत असे विविध क्षेत्र आपण यात निवडली आणि त्यातल्या तज्ज्ञांना त्यातल्या अभ्यासूंना आपण बोलवून हा कार्यक्रम केला. या कार्यक्रमाचं 10वं पुष्प आज आपण आयोजित केलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बोलण्यासाठी साथीदार मिळालेत. ते आहेत आमचे विशालजी ओव्हाळ. पुण्याच्या पूर्व भागामध्ये श्रीकृष्ण तरुण मंडळ यांनी आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केले मागच्या काही वर्षात. त्याच्यातले विविध उपक्रम, विविध घटना प्रत्यक्ष करण्यासाठी यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. दुसरे आहेत आपले उमेशजी सकपाल. श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाचं अतिशय खंबीरपणे मागच्या 10 वर्षात त्यांनी नेतृत्व केलं आणि विविध प्रकारे त्यांनी समाजोपयोगी अनेक उपक्रम घडवले. तर आपण त्यांच्याशी आज संवाद साधूया. विशालजी, सगळ्यात पहिली आपण सुरुवात करू. तुमचं गणेशोत्सवाबद्दलचं मत काय? म्हणजे हा गणेशोत्सव तुम्हाला आवडतो, हा का आवडतो आणि हे करत असताना तुम्हाला काय वाटतं त्याच्यामुळे आपण कार्यकर्ते व्हावं असं तुम्हाला वाटतं? पहिल्यांदा मी आपल्या सर्वांना जय गणेश, गणपती बाप्पा मोरया. गेले अनेक वर्ष म्हणजे लहानपणापासून आम्ही गणेशोत्सवाचे वेगवेगळे प्रकार पाहिले. आधीचा गणेशोत्सव हा मूर्त्यांचा प्लायवूडचा असायचा. प्लायवूड अनेक गोष्टी कार्यकर्तेच तयार करायचे आणि ते गणेशोत्सवासोबत मांडायचे आणि त्या प्रकारे देखावे साजरे करायचे. त्याच्यानंतर ती प्रगती झाली आणि मूर्त्या येऊ लागल्या. या अशा ह्याच्यामध्ये काही वर्षानंतर मग जिवंत देखावे निर्माण होतात. आम्ही एकदा पूर्व भागात पडतो. पूर्व भागात आणि खरं गावामध्ये खूप फरक आहे. इथला गणेशोत्सव आमच्यापेक्षा थोडासा वेगळा. आमच्याकडचा गणेशोत्सव थोडा डिस्को असतो, थोडं तिथे सगळं धांगडधिंगा लागतो. ह्या बाजूचा गणेशोत्सव हा बघायला गेलं तर तो अतिशय साधा आणि सरळ एका लाईनीत टाकलेला गणेशोत्सव आहे. असतील काही की जिथे वेगवेगळ्या प्रकारे सगळे चालले असतात. हे सगळं बघत असताना गणेशोत्सवामध्ये एक वेगळी प्रेरणा मिळते की बाबा आपल्याला जर एखाद्या गोष्टीला विषयाला जर मांडायचं असेल तर सगळ्यात मोठं मंच जो कुठला असेल तो गणेशोत्सव. कारण की 10 दिवस इथं वेगवेगळ्या प्रकारची लोकं येतात, अनेक जाती धर्माची लोकं समोर थांबतात आणि तुम्ही जे काही तिथे मांडताय किंवा जे काही तुम्ही त्यांना सांगताय, समजून सांगताय ते समजून घेतात. आणि तुम्ही पाहत असाल तर गणेशोत्सव नुसतं गणेशोत्सव नाही आहे, तो एक कार्यकर्ता घडवणारी कार्यशाळा आहे मोठी. त्याच्यात अनेक गोष्टी येतात. तुम्हाला बोलायचं कसं, लोकांसोबत तुम्ही संपर्क कसा साधायचा, लोकांना एकत्र ठेवायचं कसं, अनेक जाती धर्मांना एकत्र घेऊन हा उत्सव साजरा करायचा कसा, अशा अनेक गोष्टीतनं हा गणेशोत्सव आम्ही पाहत गेलो. आणि त्यातनं ही प्रेरणा मिळत गेली की गणेशोत्सव अजून मोठ्या प्रमाणात साजरा झाला पाहिजे. म्हणजे तो पूर्व भागात सुद्धा त्याचं एक नावलौकिक झालं पाहिजे आणि जी लोक फक्त मनोरंजन म्हणून येतात ते काहीतरी प्रबोधन व्हावं म्हणून त्या बाजूला आली पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही त्या गणेशोत्सवाकडे वळलो. गणेशोत्सवाने अनेक गोष्टी आम्हाला दिल्या, आम्हाला लोकांमध्ये आणलं, आम्हाला लोकांसंग वागायचं कसं हे शिकवलं, एकमेकांबरोबर संबंध निर्माण कसे करायचे आणि त्या संबंधातलं लोकांचे कामं कशी करून घ्यायची हे गणेशोत्सवानं शिकवलं. गणेशोत्सव फक्त कार्यकर्ते घडवत नाही तर त्यांनी अनेक मोठमोठी नेते दिले, अनेक राजकीय पुढारी ह्या गणेशोत्सवाच्या कार्यात गेले. तर लोकमान्य टिळकांना जे अभिप्रेत होतं तो गणेशोत्सव आता थोडासा दुर्लभ होत चाललाय. मुळात कामं चालली आहेत असं नाही की कामं चालली नाही. गणेशोत्सव सगळे साजरा करतात आणि चांगल्या प्रमाणात साजरा होतो आणि व्यवस्थित होतं. पण कुठे कुठे त्याला थोडीफार वेगळी दिशा लागते. आता ती दिशा बदलायची कशी, तर पुन्हा पूर्वपथावर आणायचं कसं, हे आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं एक आव्हान आहे. तुमचं उमेशजी, तुम्हाला काय वाटतं गणेशोत्सव?
आपल्याला आवडतो सगळ्यांना, पण प्रत्येकाचा एक विचार असतो की नाही मला गणेशोत्सव असा वाटला म्हणून मी कार्यकर्ता झालो, आता मला वाटलं याच्यामध्ये असं करावं. असं तुमचं काय? माझं मत असं आहे की जो लहान मूल म्हणजे लहान मूल किंवा जो मुलगा असेल किंवा मुलगी असेल ज्याने ज्याला कोणाला कुठल्याही क्षेत्रात जर प्रगती करायचं असेल ना तर गणेशोत्सव जे मंडळ आहे ते एक योग्य प्रकारचं व्यासपीठ आहे. इथे जर तुम्ही इन्व्हॉल्व झाला तुम्हाला टाईम मॅनेजमेंट असेल, प्रोजेक्ट प्लॅनिंग असेल, अजून वेगळ्या प्रकारची जी लोकं भेटतात त्यांसंग कसं बोलायचं, आपल्याला लोकांसंग संपर्क कसा साधायचा, फायनान्सचं मॅनेजमेंट असतं, अर्थकारण, अर्थकारण म्हणजे राजकारण म्हणण्यापेक्षा अर्थामधलं राजकारण म्हणजे काय की आता हे जे मला जे काय 4 पैसे मिळणार आहे हे 4 पैशाचा मी योग्य सुयोग कसा करायचा, मग ते इतके सुयोग करताना त्याच्याबरोबर आपल्याला अजून 4 पैसे कसे मिळतील हे एक शिकायला मिळतं. आणि ही जर जी आत्ताची जी काही पिढी आहे तुमची नका जी काही लहान लेकरं आहे ते आत्ता म्हणजे लहान मुलं म्हणजे काय म्हणतात ना, लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा. आपण जर त्याला आकारले त्यापर्यंत ते डेव्हलप होत जाणार आहे, घडत जाणार आहे. ते जरा आपण जर त्या सांगितलं की तू मंडळात येत जा, तुला ह्या 4 गोष्टी शिकायला मिळेल म्हणजे काय. आता आपण एक उदाहरण घेऊया की आपला आता गणेश उत्सव समजा एक बैठक आपण आयोजित केली, त्याच्यामध्ये समजा 2 लहान मुलं आली, पण त्यांना पण सांगायचे की पण तुम्ही वॉच करा, ऑब्झर्वेशन इज बेटर दॅन टीचर. म्हणजे काय की एवढी 4 माणसं एवढी 4 मंडळी इथे येऊन बसणार, कोण कशा प्रकारे बोलतोय, कोण कशा प्रकारे बोलतोय, कारण की प्रत्येक क्रियाला प्रतिक्रिया असतेच. मग ते समोर बसून ते मुलं ज्या बघतात ना म्हणजे लगेच ते शिकत नाही म्हणा, पण बघता अरे चांगल्याला पण अति चांगलं किंवा चांगल्याला पण वाईट करणे पण प्रवृत्ती समाजामध्ये आहे. पण त्याच्यावरती पण ही जी का अशी संकट येतात ही संकटं त्यांच्या आयुष्यात हळूहळू असं येत असतात. म्हणजे का समाज जीवनामध्ये येतील किंवा वैद्य आयुष्यामध्ये येतील, पण त्याला धीराने कसं का तोंड द्यायचं. तर एक आपल्याला एक बिनभिंतीची कार्यशाळा आपल्याला मुळे ह्याकडे पाहता येईल आपल्याला. म्हणजे आता उदाहरण काय की आपण गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येक गणेशोत्सवाच्या जे मंडप आहे किंवा मंडळ आहे तिकडं काही नानाविध प्रकारची माणसं असतात की ते आपल्याला प्रत्येक कामात खोडा घालतात. पण त्यावेळेस नका चिडचिड न करता किंवा त्यांनी मारामारी केली किंवा त्यांनी कुठल्या प्रकारचं वर्तन केलं मग त्याला आपण त्याच प्रकारचं उत्तर देणं हे त्यावेळेस आपल्याला शोभत नाही. आपण कसं त्यावेळेस नका शांत राहून ठीक आहे तू असं म्हणतो का तू तुझ्या गोष्टी आपण विचार करूया, पण सध्या ही वेळ नाही आहे, आपण गणेशोत्सव घडवते त्या विषयावरती बोलूया. फक्त आपला उत्सव आहे जो आपला हिंदू धर्माचा उत्सव आहे, जो आपल्या समाजाचा उत्सव आहे, तो कसा शांततेत आणि दिमाखात पार पडला पाहिजे याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ही जी अशी लोकं असतात म्हणजे आपण बघतो की झाडावरती आता हे तर थोडासा वेगळा शब्द आहे की झाडावरती नाही तशी बांडगुळं वाढतात तशी माणसं असतात की कालांतरी नाहीसे होतात. आपण आपले काम करत असतो, प्रगती होत जाते. गणेशाचा आपल्या मागं हात असतो, तो म्हणतो की नाही तुम्ही काम करताय ना तुमच्या मागं मी कायम नेहमी असणार आहे. तर हेच मला वाटतं की जी आत्ताची जी पिढी येणार आहे तर त्यांनी खरंच सकारात्मक दृष्टीने गणेशोत्सवाकडे बघावं की ज्याच्याकडून तुम्हाला तुमच्या आयुष्यामधली चांगलं जीवन जगण्याची तुम्हाला प्रेरणा मिळेल. आणि तुम्ही क्षेत्र कुठलेही निवडा, म्हणजे तुम्ही आत्ताचं बघितलं ना तर मास कम्युनिकेशन, इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल हे तुम्ही कुठलेही क्षेत्र निवडलं ना की तुम्हाला कुठं ना कुठेतरी छोटासा अंश गणेशोत्सवाचा मला 100% मिळणार. आता मी इंजिनिअरिंगचं काम करतो, तर आता इंजिनिअरिंगचं काम करताना आता माझा गणेशोत्सव हा वर्षातून 10 दिवस येणार, पण मला काय करावं लागणार या 10 दिवसाचं प्लॅनिंग 2 महिन्या अगोदर करावं लागणार. म्हणजे काय झालं एखादा मी प्रोजेक्ट कुठला घेणार असतं तर त्या प्रोजेक्टचं प्लॅनिंग म्हणजे काय माझ्या गणेशोत्सवाचं प्लॅनिंग 2021 गणेशोत्सव. मग ते प्लॅनिंग करताना काय की त्याला लागणारा खर्च म्हणजे काय बजेट आहे, म्हणजे काय बजेट किती लागणार आहे, त्याची कॅपिटल कॉस्ट किती, त्याची अमुक किती, त्याची धमुक किती. म्हणजे आता कसं असतं या कॉस्टमध्ये नाही का काही कॉस्ट ह्या कॅपिटल म्हणजे काय त्या तुला बाय डिफॉल्ट लागणार असेल. म्हणजे काय लिगल रिक्वायरमेंट असेल म्हणा, गणपतीचं रंगकाम असेल, मांडव असेल, लाईट असेल, हे तर तुम्हाला प्रामुख्याने ते करावंच लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय तुमचा देखावा, मिरवणूक, अजून काय जे पै पाहुणे येणार असेल ते किंवा मनोरंजन मग जे काही विद्यात्मक कार्यक्रम आहे हे तुम्हाला तुमचे ऑप्शनल झालं ते. तसंच एखादा प्रोजेक्ट करताना काय करतो मग की आता एखादी मला लँड खरेदी करणे असेल, तिकडं सिव्हिलचं इन्फ्रास्ट्रक्चर, लिगल रिक्वायरमेंट या सगळ्या मला गोष्टी करायच्या आहे. तिकडे बिल्डिंग जेव्हा मी तिकडं ती उभी करेल, जेव्हा मी तिकडचं ते ऑर्गनाईज सुरू करेल तेव्हा बाकीचे त्यातल्या ना का म्हणजे ऑफिस स्टॉप, रंगकाम, पेंटिंग काम, फॅब्रिकेशन, पण मेन काय आहे लँड, त्याचं लिगल रिक्वायरमेंट, तसं ते मांडव आहे, लायटिंग सिस्टीम आहे, अशा गोष्टी या मला इंजिनिअरिंगमध्ये करताना या शिकायला मिळाल्या. त्याचं टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय ती गोष्ट त्या वेळेत ती झालीच पाहिजे. आता समजा तर
आता गणेश उत्सव जो काय टायमिंग दिला की गणेश उत्सव जो काय मुहूर्त दिला त्या टायमात मी बसवलं पाहिजे. मी तिथं वेळ चुकवली. म्हणजे समजा जर दुसऱ्या दिवशी गणेश उत्सव जर मी बसवला किंवा काही लोकांनी नंतर रात्री 12 नंतर आला त्याला काय महत्त्व राहणार नाही. टाईम म्हणजे टाईम, कारण की प्रत्येक गोष्टीला वेळ दिलेली आहे आणि ती वेळ ही सर्वांनीच पाळली पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी मी शिकत गेलो गणेश उत्सवाच्या माध्यमातून. आणि लोकांसोबत कसं बोलायचं, कारण की आता गणेश उत्सवात आपण जर काम करताना वर्गणी घेताना 10,000 प्रकारची लोक भेटतात आपल्याला, कोण कशा प्रकारची काय माहिती नसतं. पण आपण जर त्यांना हात जोडून जर नमस्कार करून जर बोललो ना तर तो 100% 100 रुपये वर्गणी. आता कसे समोरची वर्गणी 100 आहे 200 माहीत नाही, पण आपण जर पॉझिटिव्ह जर बोललो ना आपले पॉझिटिव्ह याच्याकडे जातात आणि तो म्हणतो की नाही पोरं किंवा जी कार्यकर्ते आहे नक्कीच चांगलं काम करणार आहे. आणि तसं आमच्या बाबतीत खूप वेळा घडलेलं आहे की ज्या माणसाची वर्गणी अगोदर 1 करोड होते त्याने मला 500 करोड वर्गणी दिली, कारण की तुम्ही कामच एवढं वाढलं नाही. आणि तो म्हणला की ह्याच्या पुढं तुम्ही न चुकता यायचं म्हणे वर्गणी होण्याची, तुम्हाला वर्गणी व्यतिरिक्त मग तुम्हाला काही लागले पाहिजे तेही मागायला यायचं म्हणजे ह्या का झालं का त्या माणसाचा आमच्याबद्दल बघायचा दृष्टिकोन बदलला. बरोबर. माझ्या म्हणण्यापेक्षा समाजाचा गणेश उत्सव मंडळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. अगदी बरोबर. पण आता हेच झालं. आता बाकी आता काय आता मी शिकतो काय जातो, कारण की काय आयुष्यावर विद्यार्थी राहायचं म्हणजे विद्यार्थी म्हणजे काय महत्त्व शिकत असतो वेगवेगळ्या तऱ्हेची आणि वेगवेगळे अनुभव असतात. आता बघा मी गणेश उत्सवात काम करत गेलो. आज मला असं दुसऱ्या तांबडा दिवस गणेश उत्सव मला तुम्ही बोलण्याकरता आनंद केलं. याच्याकडं अजून काय मोठं पाहिजे काय काम आहे अजून काय बोलायचं. विशालजी, तुमची खास ओळख अशी आहे की खूप वेगवेगळ्या बुलेट आयडिया वापरून तुम्ही उत्सवाला समाजापर्यंत आणि अर्थातच समाजाला उत्सवापर्यंत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणाला तसं अगदी बरोबर आहे की पूर्व भागातला उत्सव, तिथली पद्धत, तिथले रहिवासी हे खूप मिश्र वस्ती, एक तर विविध धर्म, विविध वर्गवारी असून मिनी इंडिया म्हणता येईल त्याला. अगदी मिनी इंडिया म्हणता येईल. तर तुम्ही हे करताना कसं काही सुरुवात केली, म्हणजे तुम्हाला माहिती होतं की आपण अशा भागात आहोत, तर मग तिथपासून हा तुमच्या मागच्या 15 वर्षात तुम्ही काय काय केलं त्याच्यामुळे सगळं एकत्र आलेलं काय की जिवंत देखावांची शृंखला ह्या बाजूला तुमच्या चालू आहे, ह्या बाजू पश्चिम भाग. आणि पूर्व भागामध्ये फक्त हिंद तरुण मंडळ दिलीप किरमकर म्हणून त्यांचं एक फक्त त्यांनी सुरुवात केली. ते पाहिल्यानंतर आम्हाला अशी कल्पना आली की बाबा आता हे मूर्ती हलवण्यापेक्षा जिवंत देखावा करून लोकांना मॅसेज याच्यातनं वेगळे जाते. आणि जिवंत देखाव्याला पाहणाऱ्यांची गर्दी ही जरा वेगळा एक क्राऊड आहे की त्याच्यात यंग क्राऊड खूप यंग आहे, वयस्कर आहे, पण त्यांना ते आवडतं. थोडक्यात आता नाटकगृहाकडं लोक वळायची कमी झाली, पण देखाव्यांकडं 10 दिवस तोच देखावा रिपीट करून बघणाऱ्यांची संख्या जास्त झाली. तुम्ही पाहाल तर तुमच्या ते लक्षात येईल की एखादी व्यक्ती त्याला तो देखावा आवडला, त्याच्यातली एखादी थीम त्याला आवडली की तो दररोज येऊन तो देखावा पाहतो. त्या दृष्टीने आम्ही त्याच्याकडे वळालो. सुरुवातीला आम्ही गांधी हिटलर म्हणजे त्याच्यामध्ये काय असं फक्त बोली भाषेमध्येच आम्ही ते देखावा सादर केला की गांधीजींचे मत, हिटलरांचं काय विचार होते ते दोन्ही असे त्याचे सांगड घालून लोकांसमोर ती मांडणी केली. किंवा तुम्हाला काय निवडायचं आहे, गांधी निवडायचं आहे का हिटलर निवडायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही मला वाटतं शिवाजी महाराजांवर महिला अत्याचार आणि शिवाजी महाराज याच्यावरती देखावा सादर केला. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज जिवंत देखावा, त्याच्यामध्ये वेगवेगळे महाराजांबद्दलचे, महिलांबद्दल जे महाराजांनी धोरण राखले होते, ठरवले होते, तो महाराज आपल्याही सैन्याला शिक्षा देत होते. त्या बाबतीत तिथं महिलांचा अपमान केला, त्याची अवहेलना केली तर त्याबद्दल जी शिक्षा होती हे. त्यानंतर आम्ही भगतसिंगांचा देखावा केला, फाशी, त्याच्यात लाईव्ह फाशी दाखवली, फायरिंग केली आणि बॉम्बस्फोट दाखवला. त्याच्यानंतर आम्ही काकोरी कट केली, त्याच्यामध्ये आम्ही ट्रेन पळवली रोडला. ट्रेन धावत येत होती आणि त्याच्यामध्ये लोक बसलेली असायची त्या ट्रेनमध्ये, आणि त्याच्या छपरावर सुद्धा लोक असायची. ते वरनं उड्या मारायची. काकोरीचं कट म्हणजे जे अशफाकुल्ला खान आणि रामप्रसाद बिस्मिल यांनी जी लुटली होती इंग्रजांच्या खाली, तो देखावा केला, त्याच्यात बॉम्बस्फोट केला. त्याच्यानंतर आम्ही मला वाटतं एक देखावा केला की त्याच्यावर एक पोरगी तारेवरनं चालते 2 बुरुजावरनं, तो एक देखावा केला. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो सर्जिकल स्ट्राईक केला. तेव्हा सर्जिकल स्ट्राईक पिक्चर आला नव्हता, उरी आला नव्हता. हो, उरी आला नव्हता. उरी आम्ही 2 वर्ष आधी केलाय, 2 ते 3 वर्ष आधी उरी आम्ही दाखवला. आणि त्याच्यामध्ये आम्ही हेलिकॉप्टर उडताना म्हणजे रिमोटवर एक हेलिकॉप्टर बनवलं होतं आणि ते रिमोटवर उडायचं आणि बरोबर फिरायचं, एक मोठं हेलिकॉप्टर. त्याच्यामध्ये आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या संकल्पना खूप जास्त आहेत, त्यांची मेहनत खूप जास्त आहे. म्हणजे आमचे राहुल गावडे म्हणून आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत, त्याच्या मागची की बाबा हे इथं असंच झालं पाहिजे किंवा हा साचा असाच बनला गेला पाहिजे. योगेश गव्हाणे म्हणून आमचे कार्यकर्ते ते ह्याला टेल्कोला कामाला आहे, ते रात्रपाळी करून सकाळी पुन्हा मांडवात असायचे न झोपता.
आणि मग तिथून ते वेल्डिंगची कामं पूर्ण करणार. त्याचप्रमाणे आमचे सुरेशजी देवकर म्हणून आहे, त्यांच्या संकल्पना. असे लॉरेन्स फर्नांडिस म्हणजे आमचे आत्ता अध्यक्ष शताब्दीचे, त्यांच्या संकल्पना. हे सगळे मंडळ मिळून आमचं एक मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही साधारणतः तिथं होणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या आम्ही तयार करतो, की आम्ही बाहेर देत नाही. ही मंडळाचे कार्यकर्ते आणि मंडळाचे कार्यकर्त्यांची ट्रेन तयार केली. त्या ट्रेनमध्ये लोक बसतील, हेलिकॉप्टर उडवणारा त्याचा आम्ही तो ड्रोन आणला. त्या ड्रोनला हेलिकॉप्टर जे हे केलं त्यासाठी आम्हाला राजू काका म्हणून आहे, त्यांनी खूप मदत केली. ते नरेला राहतात, त्यांनी मदत केली. असं देखावे आम्ही करत गेलो, लोकांसमोर एक एक विषय मांडत गेलो. म्हणजे ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा देखावा केला त्यातनं आम्ही असं मांडलं की बाबा स्त्री हत्या, स्त्री गुण हत्या, त्याच्यानंतर महिला अत्याचार, आता जे रोडला महिला जातात त्यांच्यावरती अत्याचार, ती छेडछाड होती, ते नाही झाले पाहिजे. तुम्ही लोकांनी प्रत्येकाने लक्ष राहायला पाहिजे, विचार केला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा तो तुम्हाला सांगितलं दुसरा जो देखावा केला, त्याच्यामध्ये ह्या बुर्जावरनं त्या बुर्जावरती ती मुली चालवते. सर्जा पिक्चरमधला तो थोडक्यात शेवटचा सीन आहे की ह्या बुर्जावरनं त्या बुर्जावरती दोरीवरती चालत जाऊन तोफ निकामी करतो. की महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. एक असं कोणी नाही आणि त्याच्यामध्ये जातीभेद कुठं आला नाही. ते सर्वांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. तर आपण सर्व एकत्र आलो तर ह्या राष्ट्राची निर्मिती होऊ शकते नाही. ते असे अनेक आम्ही त्याच्यामध्ये हे देत गेलो आणि मग ह्या कल्पना असं सुटत जातात. आता आम्ही शेवटचा देखावा ह्याच्या आधी 1971चं लोगोवाल युद्ध केलं. त्याच्यामध्ये 2 विमान आम्ही केले होते. एक विमान रिमोटली उडून यायचं आणि एक विमान समोर त्याच्यामध्ये बॉम्ब स्फोट आणि एक मोठा रणगाडा तयार केला होता. तो रणगाडा रोडला धावत यायचा आणि त्याच्यातला बॉम्ब स्फोट व्हायचा. आता गेल्या वेळेला आम्ही सर्जिकल हे केलं, तो गाझी अटॅक, तो पानबुडी असती त्याच्यावरचा देखावा पिक्चर आला होता. त्या मूवीवर आधारित तो देखावा होता. तर ती पानबुडी खालीवर होत होती, ती पुढे मागं होऊन त्याच्यात ब्लास्ट होत होता. असा देखावा चालला. त्याच्यातनं आपण देशाची प्रतिमा कशी उजळता येईल, आपली लोक काय करतात, आपले सैनिक काय करतात, त्याच्यावरती आपण भान ठेवलं पाहिजे. आपण जे काय त्याच्याबद्दल बोलतो, आपण जे काय त्यांना, आपण तर तिथं जाऊन काही करू शकत नाही, पण नाही करता सुद्धा आपण त्यांना एक मोटिवेशन केलं पाहिजे, आपण सन्मान दिला पाहिजे. त्याच्यावर आधारित तो देखावा. असे अनेक देखावे आम्ही गेले कित्येक वर्ष करतो आणि त्याच्यामध्ये पुणे शहर परवान देखावटी बंद नंतर जेव्हा 2012 साली जेव्हा आम्ही मंडळात ड्राईव्ह करायला लागलो तर सर्वात पहिल्यांदा आपण म्हणजे तो प्रसंग कसा का आला, म्हणजे मी अध्यक्षानंतर की आम्ही सरांकडे गेलो होतो तर तिकडे एक महिला म्हणजे नाही रांगोळी काढली होती. ती गरोदर होती आणि ते पोटातला बाळ तिला विचारतो की ना आई मला जन्मदूत देशील का म्हणून ना ते स्त्रीभ्रूण हत्येवरती. आणि त्या दरम्यान भरपूर असे केस झाला होतं की नाही का स्त्रीभ्रूण हत्या, ते बीड म्हणजे ना बीड जिल्हा इकडं तिकडं. तर मी म्हटलं की आपल्याला ह्याच्यात मी तेव्हाच बघित होतो की ऑक्टोबर महिन्यामध्ये मग त्यानंतर मी जेव्हा गणेशोत्सवाच्या म्हटलं की पोरांना म्हणलं की आपण असाचा देखाव करायचा का. मग पोरांनी होकार दर्शवला, पण तो करायचा कसं बांधता एक तर आम्हाला माहिती नव्हतं. मग आम्ही त्याच्यात 300 चित्र आम्ही निवडली की बघा आता जी महिला दाखवायची आपल्याला महिला आहे, पण ती महिला कशी पाहिजे त्याच्यामुळे विभिन्न नसलं पाहिजे म्हणजे का, म्हणजे समोरच्या माणसाला बघितलं की त्यामध्ये ममता दिसली पाहिजे बघा अशी. मग ती रंगीत पाहिजे का ब्लॅक शेड पाहिजे असं करत आम्ही खूप चित्र शोधली. नंतर आम्ही 2-3 चित्र फायनल केली आणि आमच्या भागातलं बऱ्याच आम्ही ते जवळपास 28 फुटे कटआउट मोठं उभं केलं. त्यामध्ये खरं म्हणजे हळतं बाळ ठेवलं की नाही का, म्हणजे ते बाळ सांगतं की आई मला जेव्हा जन्म देतो तेव्हा मला जगायचं नाही. आणि आता आत्ताचं जे काय का लताताई मंगेशकर, भारतरत्न, PT उषा, किरण बेदी यांचे ना का ज्यांचे विचार आणि त्यांचे फोटो तिकडे लावून त्यांना म्हणजे आम्ही समाजाप्रती महिलांपर्यंत जनजागृती करायचा प्रयत्न केला. तर हे झालं हे काम केलं तर आम्हाला एक नका मिळालं की चांगला पॉझिटिव्ह वेळ मिळायला लागला. नंतर आम्ही मग सगळं वैज्ञानिकडे आम्ही करून दिला. मग आम्ही वैज्ञानिकडे करून दिला म्हणजे काय रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, नंतर कचऱ्यापासून वीज निर्मिती, प्लास्टिकपासून वीज निर्मिती, ज्या शासनाने किंवा ज्या वैज्ञानिकचे जे काही कन्सेप्ट आहे त्या समोरच्या माणसाला किंवा अनाडी माणसं पण ते कळल्या पाहिजे. म्हणून आम्ही समजा एक रेन वॉटर हार्वेस्टिंग करा तो देखावा करायला तर 6 फुटाचं घर केलं आहे. फक्त एकच दाखवलं की रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे घराचं आपण रेन वॉटर कसं करू शकतो. मग 6 फुटाचं घर, मग त्याला 10 बाय 10चा मांडव, त्यातून खराब पाऊस आणि पाणी कसं जातंय काय जातंय हे सगळं म्हणजे सगळं दाखवून दिलं की नाही का, म्हणजे समोरचा जो माणूस बघणार लहान पोरं कसं त्याला ते कळत. बरं हे काम करताना कुणाही बाहेरच्या माणसाची मदत नाही, सर्व मंडळाचे कार्यकर्ते. आता आमच्याकडे काम करताना मी इलेक्ट्रिकल इंजिनियर, एक मेकॅनिकल इंजिनियर, एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि एक ऑटोमेशन केले असे 2 जण आहेत. सगळेजण याच इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये त्यामुळे बाहेरून काय फक्त मटेरियल आणायचं, डोकं लावायचं आणि काम करायचं फक्त.
त्यामुळे काय आणि ते फक्त आता ते ध्वनी मुद्रण काय आता आपला आवाज एवढा चांगला आहे पण त्याचा करता आमचे पैसे यायचे फक्त बाहेर असे वेगवेगळे आम्ही देखाव करत गेलो आणि त्यामुळं त्या भागात ना लोकांचा याचा कल जर तुझा वाढला वैज्ञानिक आणि आम्ही बी करलं म्हणजे आमचं पण हे करायला लागलं तसं आमच्या बाजूला पोटसुळ्या मारतोय जय जवान अजून शिवशक्ती मंडळ ही पण लोक समाज प्रवृत्ती देखाव करायला लागले त्यामुळे लोक हळू तिकडून आवडून देखावे बघायला लागले आणि ते काम करता झालं आम्हाला एक वेगवेगळ्या विषयाची माहिती यायला लागली आता ते कचऱ्यापासून वीज निर्मिती नाही आहे हा प्रयोग आपल्याच पुण्यात झालेला आहे आणि आपल्याच माहीत नाही बरोबर आहे खरं आहे. आता पेशे बागेत केला आहे प्रयोग म्हणजे काय जे काय ओला सुका कचरा होतो मग त्यामध्ये ते काम करता आम्हाला काय माहिती म्हणजे त्याच्यामुळे जर आपलं गॅसची निर्मिती करायची ना त्याच्यामध्ये लिंबू नसलं पाहिजे आता आम्हाला काय माहिती नव्हतं मग कुठं नव्हतं लिंबू नसलं पाहिजे नॉनवेजचे पदार्थ नसले पाहिजे त्यामध्ये मग त्यानंतर तो जो जे ओला कचरा होतो त्याच्यापासून तो गॅस कसा तयार होतो त्याची सुलाजी जर मिथेन तयार असं होतं मग मिथेन झाल्यानंतर त्याच्यापासून गॅस इंजिन ड्राईव्ह करायचं मग ड्राईव्ह झालं की अल्टरनेटर ड्राईव्ह होणार त्यानंतर मग लाईट लागणार असं आम्ही सगळा लाईट देखाव केला होता आणि हे करता झालं की आता मग काय होतं असे छोटेसे चलचित्र करताना त्यावरती डेडिकेटेड करणं व छोटी छोटी मुलं ना कधी ती म्हणा की आम्हाला पण आमच्या लाईक पण काहीतरी काम द्या मग त्यांना काय काम बा हे एलईडी तुझं पेस्टिंग कर किंवा हे तारा गुंड असं वेग होतं त्यांचं पण काय होतं इन्व्हॉल्वमेंटची वाढते तिकडं बघण्याची बरोबर त्या मुलांची पण हां मुलांची पण इन्व्हॉल्वमेंटची वाढ गेली असं आम्ही कार्य करत गेलो आणि आता मागच्या वर्षी पण आम्ही ह्याच्यावरती देखाव केला प्लास्टिकपासून वीज निर्मिती जो सासवडा फॅक्टरी आहे मग ते करताना आम्ही गणेश मेरे म्हणून आहे ते त्यामध्ये मास्टर डिग्री म्हणून आहे ते म्हणजे ते पेटंटचे मध्ये ते काम करतात मग त्यातून भेटलो आम्ही त्यांनी पण आम्हाला वेगळ्या प्रकारची माहिती दिली की नाही का प्लास्टिकमध्ये असे कुठले घटक मूलद्रव्य असतात की त्यामधून आपण ते बाजूला काढून वीज निर्मिती करू शकतो इंधन का लागल असे आम्ही प्रयोग करत गेलो आणि आम्हाला माहिती मिळाली विशालजी तुम्ही इतकं सगळं करत असताना स्थानिक आणि तुम्ही हा संवाद तुम्ही कसा काय मेंटेन करत होता म्हणजे वेगवेगळी आपण मिनी इंडिया म्हणतोय म्हणून हे कसं काय तुम्ही केलं काय होतं की हे कार्य करत असताना फक्त आम्ही एकच धर्म किंवा एकच समुदाय किंवा एकच काय म्हणतात त्याला समाज असं आम्ही कधी ठेवलंच नाही मुळात म्हणजे हे आमच्या आधी जे मंडळ चालवत होते आमच्या आधीचे कार्यकर्ते त्यांनीच ठेवलं नाही हो ते ऑलरेडी त्यांनी ते त्यांच्या वागण्यातनं किंवा त्यांच्या कार्यातनं त्यांनी ते सतत ते चालूच ठेवलं बाबा इथे कास्ट आमच्या तिथं पहिली गोष्ट पूर्व भागेमध्ये कॅम्प भाग जो आहे तो इथे मिनी इंडियाच्या नावाने आम्ही ओळखला ठीक आहे अनेक तिथे एखाद्या वाड्यामध्ये तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला मुस्लिम हिंदू बौद्ध ख्रिश्चन धोबी नावी अशा अनेक जातीची लोक तिथं तुम्हाला भेटतील पण असं तिथं कधी त्याच्यामध्ये जाती तेढ निर्माण होत नाही हा आपापसातले काही वादविवाद असतील पण ते जातीच्या तेढावर जात नाही तो त्यांचा वेगवेगळा हे आहे आणि एकंदर आमच्यामध्ये असणारी खूपशी मुलं वेगवेगळ्या जातीची किंवा वेगवेगळ्या कास्टचे आम्ही सगळे आपण ते एकत्र येऊन सतत आम्ही ते करतच राहिलो आणि मग त्याच्यातनं गणेश उत्सवची गोडी वाढत गेली आमच्यात की बाबा ठीक आहे तू वेगळ्या कास्टचा असला त्याला काही गोष्टी त्यांना त्याच्यात नाही जमत पण ज्या जमतात ते येऊन तिथं सहकार्य करू लागतात आणि त्या सहकार्यातनं गणेश उत्सव पुढे जात गेला आणि तो गणेश उत्सव न राहता एक सामाजिक कार्य झालं थोडक्यात की गणेश उत्सव फक्त राहिला नाही की बाबा गणेशाची स्थापना केली पूजा केली आरती केली तो गणेश उत्सवाचा मंडळ हा एक सामाजिक मंच तयार होतो की ह्या मंडळाच्या माध्यमातून अनेक कामं होतात सार्वजनिक कामं होतात किंवा लोकांच्या भल्याची कामं होतात ते लोकांचे प्रश्न एकत्र होतात ते कोणी कोणाचे काही काम असेल कोणी काही घेऊन आलं तेव्हा आमचा हा प्रॉब्लेम आहे तो आम्ही ताबडतोब त्या मंडळाच्या लेटरवर त्याचा अर्ज देणं किंवा नगरसेवकाला भेटणं नगरसेवकांना ती कामाची पूर्तता करून घेणं हे असं चालू झालं त्यामुळे तिथल्या अनेक जाती धर्माची लोकं ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे मंडळाकडं आकर्षित होऊन एकत्र येऊन कामं करू लागले तर असं होतं की आम्हाला तिथे फिरून श्रीकृष्ण तरुण मंडळ सांगावं लागत नाही की मुळात असं झालं की त्या प्रत्येकाच्या घरात श्रीकृष्ण मंडळ आहे त्यांना माहिती आहे की बाबा आपला मुलगा तिथेच जातोय त्यामुळे हे मुलं तिथले आहे तो एक आम्ही बरोबर त्या सगळ्या लोकांना घेऊन एकत्र घेऊन हा गणेश उत्सव पूर्व भागात आम्ही साजरा करतो तुमच्याकडे काय असा अनुभव की अशी वेगवेगळी लोक येतात त्यांच्याशी संवाद करणं आवश्यक असतं मी थोडेसे पूर्वी जरी आमच्या जवळ असेल तरी पण शिवाजी रोडच्या पलीकडे आम्ही
तर मग असं होतं का तुम्हाला की नाही अरे यांच्याशी वेगळ्या पद्धतीने आपल्याला संवाद साधायला लागतोय, हे लोक विरोधी आहेत, त्यांना आवडत नाही, असं काही झालंय का? नाही नाही असं कधी झालं नाही. कारण कसं झालं माहिती का, कारण की जे आमचं जे मंडळ आहे काळभराचं मंडळ, हे लोकमंडळाच्या हस्ते स्थापन झाले आहे मंडळ वितरण चाललं. त्यामुळे ते मंडळ आणि पांगोळे सार्वजनिक ट्रस्ट मंडळ अशी दोन मंडळ इतकीची सर्वात जुनी मंडळ आहे. त्यामुळे आम्ही असं कधी आम्हाला सांगावं लागलं ना की अरे आम्ही काळभरापासून आलेलो आहे, किंवा ते पावती पुस्तक किंवा म्हणजे नाही ते चौकात देऊन गेलं की काळभरात मंडळ इकडे आहे आणि ही सर्व त्या परिचयातले लोक वगैरे आहे. फक्त आम्ही कसं आम्ही फक्त आता जो आमचं घर म्हणजे आमचं मंडळ आहे तिथून जर आम्ही 1.5-2 किलोमीटर लांब तो वर्ग घर गेलो ना तर ते म्हणतात की तुम्ही लोक फक्त वर्ग घ्यायला येतात फक्त. पण नाही मग काय झालं ते अवधशी तर तसं होतं 2012-13 मग आम्ही नाही का जेव्हा असं काय कार्यक्रम वगैरे करू ना मग त्याच्या भागात पत्रक वाढायला लागलो. मग त्यांना नका म्हणजे फक्त ही लोक फक्त गणपतीमध्ये न येतात, वर्गणी न घेता वर्गणी घ्यायला फक्त नाही येतात, बाकीचे कार्यक्रम वगैरे येतात. तसं आम्ही मनात आणलं की आपण फक्त याला कोण घेतोच म्हणलं फक्त दरवर्षी आपण म्हणलं की आपण एक मनात आणलं की आपण एकदा यांना कॅलेंडर वाटपाचा कार्यक्रम घेऊ. मग आता परत प्लॅनिंग आलं, गणपती झाले मग आता प्लॅनिंग पाहिजे. मग आता ते म्हणजे जिथं चौकशी केली 8 रुपये 9 रुपये खरेदी वगैरे म्हणलं. आता कसं आहे आता ज्या झाडात मिळणार की नाही माहीत नाही आपल्याला, रिस्क घेऊ म्हणलं. आता बाप्पाचा आशीर्वाद आहे मला आपल्याकडे, आता म्हणलं मंडळाकडे पैसे नाहीचे पण करू म्हणलं. मग आम्ही काढले आमचे किती वर्ग आहेत 400 वर्ग आहे प्रत्येकाकडे त्या ड्रायची कसं केलं आम्ही म्हणलं जानेवारी माझ्या पहिल्या आठवड्यात तर सगळे जण देणार म्हणलं आपल्याला. आता तुझे 2 आठवडे दिले पाहिजे म्हणलं, कोणी खरेदीच नाही केलं पाहिजे म्हणलं. मग ऑक्टोबर नंबरपासून सगळं तयारी आम्ही मग इथं ते निर्मल ऑप्शन म्हणून दुकान आहे सदस्यपेठेमध्ये, तो सगळं चौकशी वगैरे केली आम्ही. मग ते सांगितलं की आहे आम्ही मग नारळ फोडायला की असं तर करायचं आहे. मग दत्त जयंती काहीतरी 21 का 20 डिसेंबर होती, त्या दिवशी तिचं पूजन केलं आम्ही. आणि संपूर्ण वर्गणदार जे आहे म्हणजे त्यामध्ये कोणी हिंदू मुस्लिम असं काय नाही, प्रत्येकाचं आणि असं कुठे गणपतीचा फोटो टाकला असं काय नाही. कसं होतं त्याच बाप्पाचा फोटो जर पुढं म्हणजे पाय खाली आपलं आपलं चुकीचं वाटतं. मग फक्त मंडळाचं नाव आणि ज्यांनी आपलं मंडळ जे स्थापन केलं असे लोकमंडळाचं नाव दिलं आणि आम्ही सुरू करतो. आणि ते लोकांच्या हातात गेलं ना म्हणजे मला वाटतं 23-24 डिसेंबर लोकांच्या हातात होतं. मग लोकांनी की तुमचं पहिलं मंडळ आहे की काहीतरी फक्त वर्ग शेड्यूल आम्हाला म्हणजे ऑलरेडी नाव होतं म्हणा म्हणजे असं. पण ते कसं तर वर्ग घ्यायला आणि कसं झालं आमच्या भागात ना का असं काही 12 बोलतो लोक आहे आणि गणेश पेठेमध्ये जवळपास 28 मंडळ आहे. मग तो जो समोरचा जो व्यावसायिक आहे तो पण आता वर्ग देऊन असणार कोणा म्हणणार आहे. त्यामुळे आम्ही म्हणतो की काय वादविवाद नको किंवा काय कोणाच्या आपल्या स्पर्धा नको, जेवढं आपल्याला आपलं स्वतःचं उत्पन्न स्त्रोत तयार करता येईल असा विचार करावा. म्हणजे ह्याच्याकरता काय करायला आपल्याला आपले कार्यकर्ते पायावरती उभं राहावं लागणार. हां मग आम्ही त्याच्यावरती काम सुरू केलं. या पारावरती पार नाही का तिकडं कोणा बसून द्यायचं नाही, तो बसला की 2 लोक बसवणार पारावरती. मग प्रत्येकाच्या हाताला काम कसं मिळायचं विचार करा. 2 वर्षात अशी कंडिशन आली आहे म्हणजे की दुपारी समजा मी जर सुट्टी घेतली समजा मला वाटतं पारवरती एक पोरगा नसता मला बरं वाटतं काम धंद्याला. म्हणजे काय होणार आहे की जेव्हा घरी जे काय स्पर्धा असतात मग स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यायला गेलो मग तिकडून 4 बक्षीस मिळत गेली. मग तो जो रेपो होता मग तो 40,000 50,000 80,000 लाख 2 लाख 5 लाख 9 लाख 10 लाख पर्यंत गेला होतो. मग पोरं अरे आपण जर काम करतो तर आपल्याला 4 पैसे मिळणार आहे, लोक बाहेरून भेटणार आपल्याला, असे अनुभव येत गेले. आणि त्यांचा आशीर्वाद आहे तर अजून मोठं. हा जो कार्यक्रम बघतायत त्यांना सांगण्यासारख्या खूप मोठ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. त्यातली पहिली या दोन्ही मंडळांचे अध्यक्ष हे वेगवेगळ्या धर्माचे होते. आत्ता या क्षणी श्रीकृष्ण तरुण मंडळाचा अध्यक्ष आहे ख्रिश्चन माणूस आहे आणि सकपाळांचं जे श्री काळ भैरवनाथ आहे त्याच्यामध्ये 25 वर्ष एक मुस्लिम व्यक्ती अध्यक्ष होती. तर आपण ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की हे कसं शक्य झालं यांना. जेव्हा की आपल्याला असं वाटतं की नाही गणेशोत्सव हा फक्त हिंदूंचा आहे किंवा काही वर्तमानपत्र उघडल्यानंतर पहिली बातमी अशीच असते की गणपती आणि मोहरम शांततेत होणार का. तर आपण थोडंसं जाणून घेऊ सांगा. काय की एक असं आहे की आपण आपला धर्म मुळात सर्वांनीच म्हणजे तो कुणावरती लादू नये. ज्याने त्याने आपापला धर्म करावा, तो घरात करावा. आणि जेव्हा तुम्ही रोडला याल किंवा तुम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी याल तेव्हा त्या सार्वजनिक ठिकाणाची गरज ओळखून तुम्ही त्या गोष्टी केल्या पाहिजे. पण आमच्या इथं ख्रिश्चन मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणात आहे, सगळ्या समाजाची लोक जास्त आहेत. आमचे जे अध्यक्ष लॉरेन्स फर्नांडिस हे त्यांच्या वयाच्या साधारणतः 20-21 वर्षापासून या मंडळाचे कार्यकर्ते आहेत.
त्या माणसांनी कधी त्याच्यामध्ये कुठं धर्म आणला नाही. आम्ही क्रिसमसही तितक्याच जोरात करतो. म्हणजे मला वाटतं पूर्व भागामध्ये श्रीकृष्ण तरुण मंडळ एक मंडळ असं आहे की जो क्रिसमस खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो, येशू ख्रिस्तांचा जन्म. आणि त्या आमचा देखावा बघायला बाहेरची लोक कॅम्पात येत असतात. की पहिल्यांदा आम्ही खूप मोठी चांदणी करायचो, म्हणजे स्टार त्याला म्हणायचं. त्याच्यामध्ये साधारणतः 380 बल्ब वगैरे असायचे. एकदा ते असे 3-4 वेळा तसे मोठे मोठे स्टार आमच्या इथं, आम्ही तेव्हा लहान होतो पण आम्ही पाहत होते. मध्ये मध्ये जाऊन आता जसं उमेशने सांगितलं की प्रत्येक मुलाच्या हाताला, लहान मुलांना इच्छा असते की काहीतरी करायचं, तर आम्ही जायचो. मग ते आम्हाला बाबा लाईनी हे चिटकव, लाईनी ते चिटकव, आम्ही पाहायचो. तर 380 बल्बाचा असलेला अशी मोठी चांदणी बनवली होती त्या चौकात. असे बल्ब वाढत गेले आणि तो काहीतरी 500 बल्बाचा एक मोठी चांदणी बनवली आणि ती चांदणी जळाली. बल्ब फुटला आणि ती चांदणी जळाली आणि पुष्कळ मोठी होती. म्हणजे त्याला त्याची उंची साधारणतः मला असं वाटतं एक 20 फूट असेल, 20 फूट उभी आणि 15 फूट आडवी अशी ती चांदणी होती आणि ती फुटली. गोष्ट एका रात्रीत पुन्हा त्याच रात्री पुन्हा त्याच चौकात साधारणतः 28 ते 30 स्टार लागले गेले लहानवाले चांगले. आता ख्रिश्चन समाज तिथं तितका ऍक्टिव्ह नव्हता त्या कारण, पण मग केलं कोणी? तर केलं सगळं गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी, श्रीकृष्ण मंडळाच्या. एक लॉरेन्स फर्नांडिस सर, ही आमच्या इथली देवाणघेवाण आहे. म्हणजे आम्हीच्या इथं आम्ही जो देखावा साजरा करतो येशू ख्रिस्तांचा जन्म, त्याच्यासाठी मोठी अशी त्यांची जी ती ज्या झोपडीत त्यांचा जन्म झाला तशी झोपडी, त्यांचे स्टॅच्यू वगैरे सगळं, त्याला लाईट वगैरे. हा देखावा बघण्यासाठी बाहेरची गर्दी कॅम्पात तुम्हाला माहिती आहे की 31 डिसेंबर आणि 25 डिसेंबर खूप फेमस आहे की बाबा फिरायला लोक त्या बाजूला असतात, आमच्या बाजूला. तर ते आपल्या चौकात, श्रीकृष्ण चौकात, त्याच्यासाठी खूप गर्दी होती ते पाहण्यासाठी. आणि खाली बॅनरवर नाव असतं श्रीकृष्ण तरुण मंडळ. हा मोठा विषय. आता एखाद्या वेळी तुम्हाला वर काय दिसतं, रॅम्बो स्टार ग्रुप वगैरे वगैरे काहीतरी दिसतील, पण तिथला विशेष भाग असा आहे की तो श्रीकृष्ण तरुण मंडळ नावाने तो किंवा त्या चौकात देखावा कोण करतं, तो श्रीकृष्ण तरुण मंडळ करतो क्रिसमस साजरा. एक आमच्याकडनं एक होत. आता आमच्या इथं एक मानाचा ताबूत आहे कॅम्प भागातला, मुकादम, बानू मुकादम म्हणून त्यांचा ताबूत आहे, ताबू स्ट्रीटच्या भागातच आहे. तर त्या ताबूची मिरवणूक निघते मोहरमचीच. त्या मोहरमची मिरवणूक निघाली की आपला देखावा जरी चालू असेल तो देखावा बंद करण्यात येतो, स्पीकर थांबवण्यात येतात, त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येतो. तेही तितक्याच आग्रहाने आम्हाला बोलतात, आम्ही तितक्याच आग्रहाने त्यांच्या मिरवणुकीमध्ये जाऊन सहभागी होतो. की जेव्हा तुम्ही एकामेकातले हे सगळे हेवे दावे आणि दुरावे निर्माण जे होतात ना, ते सोडून, या सगळ्या गोष्टी सोडून जेव्हा तुम्ही एकत्र जाल ना, तर तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राला म्हणून आपण भारताचा मोठा विषय, मग तुमची प्रगती आणि तुमच्यातले द्वेष कमी झाले की तुमची प्रगती कोणी थांबू शकणार नाही. एकमेकाच्या साह्याने अनेक कामं मिळत जातात. किंवा माझ्या ओळखीने तुम्हाला, तुमच्या ओळखीने उमेशला, ही अशी एक सायकल आणि एक रिंग तयार होऊन जाते आणि त्या रिंगमधनं अनेक लोकांचं कार्य होतात, कामं होतात आणि समाज विधगत गोष्टी लांब राहतात. आता काय ह्या परिस्थितीमध्ये खूपशी लोक असे असतात की त्यांना काहीतरी हवं असतं, छोटंसं काही गोष्ट, चांगला विचार तुम्हाला एकमेकामध्ये होतो. तुमच्याकडे उमेशजी? आमच्याकडं शफी शेख आणि त्यांचे बंधू रफिक शेख, दोघंजण, म्हणजे त्यांच्या घरचे तिघं चौघं होते. त्यांचे जे बंधू आहे ते 24 वर्ष काही उपाध्यक्ष म्हणून काम करते. तर जेव्हा 1992, आता त्यावेळेस मी लहान असतं, ते पहिली दुसरी असं, त्यावेळेस जो किल्ल्याला भूकंप आला होता, तर हे जे होतं ना, हे जे मुस्लिम व्यावसायिक आहे त्यांचे नका सिमीचा व्यवसाय होता, म्हणजे नका वाळू विटाचा वगैरे. तर ह्यांचे 2 ट्रकमध्ये पूर्ण आमच्या भागातून कपडे, औषधं, गोळ्या सगळं गोळा करून आमच्या मंडळाचे कार्यकर्ते हे सगळेजण कोल्हापूर मार्गे ते इथे येते किल्ला ते सर्व देण्याकरता. नंतर तिकडे गेलं की त्यांच्या नातेवाईकडे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते जे होते 30-32 कार्यकर्ते, त्यांची सगळी राहायची खायची व्यवस्था हे सगळं वाटपाचा कार्यक्रम होतं. त्यावेळेस मंडळाकडून आमच्या एक चूक म्हणता नाही आलं म्हणा, म्हणजे गणपती मंडळ म्हणला की फक्त काम करणं आणि एवढंच होतं. त्यावेळेस सगळे पब्लिसिटी स्टंटवर काय होतं, फक्त मंडळ त्यावेळेस फक्त फोटोग्राफी केली नाही, फक्त ते आमच्या मंडळात चुकलं. फक्त मला माहिती आहे की हातगाडीवरती आम्ही गोळा करतो कपडे, जेव्हा होतो त्याच्यावरती भरपूर मेडिकलच्या गोळ्या असेल, कपडे असेल, धान्य असेल. त्यावेळेस एवढं मोठं नव्हतं फास्ट इन्फ्रास्ट्रक्चर. त्यावेळेस ना गणपती खुला होता आणि किल्ल्याला भूकंप आला होता. मला ते 1992-93ची गोष्ट सर काय ते त्या दरम्यान ते पण माझं चालतं असते. बरोबर. हां, मग गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी झाला, विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे झाला. असं काहीतरी झालं होतं. अगदी बरोबर. आणि
हे झालं त्यांच्या कामामध्ये आणि त्यांनी त्यानंतर त्यांची अजून 2-3 कामं अशी की आमच्या नवरात्रोत्सव पण असतं. तर आमच्या नवरात्रोत्सवामध्ये आमच्याकडे आमची देवी आई भवानीची मूर्ती होती. तर ती मूर्ती आम्ही विसर्जन करणार होतो. तर ते उपाध्यक्ष म्हणले की तुम्ही विसर्जन करू नका, ती आमची जागा आहे म्हणले बावदानला. त्यांनी तिकडं मंदिर बांधायचं आणि तिकडं ते मंदिर बांधून झाले. त्या सप्तकोशी आले आणि त्या मंदिरामध्ये जी देवीची स्थापना आहे तिकडे त्यांचे सगळे लोक तिथं बघतात त्याची व्यवस्था ते हां सगळं बघतो ते. हे झालं. त्यानंतर अजून एक आता परत आमच्या मनाच्या व्यायामशाळा बांधायची होती. ते जे आता उपाध्यक्ष होते त्यांनी त्यामध्ये लोड घेतला. सगळं बांधकाम करून दिलं मंडळाचं. असं काय नाही होतं सांगितलं का ते कसं आहे भाईचारा कमिटी म्हणा किंवा काय वाद काय होत नाही. पण झालं तर तो मॉस प्रामुख्यामध्ये असतो किंवा पालखी उत्सवात पण म्हणा का त्याचे फार मोठं योगदान असतं. असे आमच्याकडे हिंदू मुस्लिम कधी असं वादविवाद नाही तरी मला आता आठवत नाही कधी झालं म्हणून सांगायचं. विशेष उत्सवात आपल्याला सगळ्यांनाच तो आवडतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण काय काय शिकलो असं 2-4 गोष्टी आपण बोलतो. तुमची पुढची पिढी मी घरातलं म्हणतोय, घरातली संपर्कातली नात्यातली अशी एक बाजू जर उद्याला उत्सवात येणार असेल तर तुम्ही त्यांना काय घेऊन द्याल? ते येऊन देणारच असाल तर त्यांना काय सांगाल? ते एक तर फक्त माझ्या घरचे किंवा माझ्या आजूबाजूच्या म्हणण्यापेक्षा मी तर असा विचार करेन की जी आता आमच्या नंतरची पिढी आहे त्यांनी खरंच ह्या उत्सवात यावं. हा उत्सव म्हणजे कार्यकर्ता घडवण्याची कार्यशाळा आहे मोठी. मी आधीच सांगितलं तुम्हाला इथं अनेक प्रकारचे अनुभव मिळतात. त्याचं जीवन जगायचं कसं याची शैली निर्माण होती खरं सांगायचं. आता मग आमच्या इथं आमच्या जसं उमेशनी मगाशी सांगितलं खूपशा कार्यकर्त्यांना कामं नव्हती. पण गणेशोत्सवाच्या माध्यमातून ते पुढे येत गेलं. मग अनेक गोष्टी त्यांच्या लक्षात येत गेल्या. आता आमच्या इथं श्रीकृष्ण पिझ्झा खूप फेमस आहे आमच्या चौकात. तो गणपती मंडळाचा कार्यकर्ता आमचा राहुल गावडे मोठा आहे. त्या मुलांनी हातगाडीवरून सुरुवात केली. आता हॉटेल त्याची रोड आपल्या लक्ष्मी रोडला एक हॉटेल. त्यामुळे आम्ही तुम्हाला योगेश घावाने म्हणून आमचं नाव सांगितलं. तेलकोमध्ये कामाला आहे. त्याची व्हेज चायनीज श्रीकृष्ण व्हेज चायनीज म्हणून आमच्या इथेच गाडी त्याचं एक हॉटेल आहे. सुरेश देवकर म्हणजे आहेत त्यांचं स्वतःचं श्रीकृष्ण. आमच्या इथं जी गाड्या लागतात त्या सगळ्या श्रीकृष्णाच्या नावाने लागतात. श्रीकृष्ण तरुण मंडळ म्हणजे त्या ज्या मुलांना व्यवसाय नाही आहे की जे बेरोजगार आहेत त्यांना बाबा आमच्या चौकात जी जागा उपलब्ध आहे तिथं तू गाडी लावायची. प्रत्येक घराने एक गाडी लावायची आणि त्या गाडीचं त्याच्या घराला उदरनिर्वाह करायचं. चौकात बसून विनाकारण वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःची प्रगती त्यातनं कुटुंबाची प्रगती आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की समाजाची प्रगती आणि मंडळाची प्रगती या गोष्टीकडे लक्ष घालायचं. आता उमेशनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की बाबा ह्या जर मुलं पायावर उभी झाली कार्यकर्त्यांचं पायावर उभी झाली तर मंडळ चालवणं अवघड जात नाही. आता लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्ही गेले लॉकडाऊन मार्च ते जूनपर्यंत आम्ही पुष्कळ कामे केली. आम्ही कुठलीही वर्गणी घेतली नाही, कुणाकडनंही वर्गणी काढली नाही, कुणाकडेही गेलो नाही. पण आम्ही आमच्या मंडळाचे जे काही बॅलन्स होतं त्याच्यातनं किंवा आमच्या खिशातनं आम्ही वर्गणी टाकून पहिले ते 8-10 दिवस आम्ही जेवण चालवलं की बाबा फूड पॅक करून ते दिलं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काही दिवसानंतर साधारण एक 4-5-10 दिवसानंतर आम्ही साधारणतः 300 धान्याचे किट वाटले. त्याच्यामध्ये सगळं असं 5-5 किलो तांदूळ गहू वगैरे असं करून ते किट वाटले. साधारण ते 300 किट वाटले. त्याच्यानंतर आम्ही त्याच भागामध्ये सॅनिटायझर बॉक्स बनवून लावलं. त्याच्यामध्ये सगळे वेगळे औषध वापरत होते पण आम्ही सॅनिटायझर वापरतो की जिथं पब्लिकला जाण्या येण्याला सॅनिटायझर घेऊन ते बाहेर निघत होते ते केलं. त्याच पिरियडमध्ये तुम्ही पहा की ईद होती, रमजान ईद. तर रमजान ईदमध्ये सगळं बंद होतं. मुस्लिम बांधवांचे उपवास असतात, संध्याकाळी त्यांना इफ्तारीला ते फळं वगैरे लागतात. आम्ही एक मोठं किट तयार केलं. त्याच्यामध्ये 1 किलो खजूर, 2 कलिंगड, टरबूज, केळी, द्राक्ष असं मोठं किट तयार करून आम्ही साधारणतः तिथल्या सगळ्या मुस्लिम घरांमध्ये दिलं. त्याच्यानंतर आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये अख्ख्या पूर्ण चाळीमध्ये नगरसेवकाच्या मदतीने आमचे प्रियंकाताई श्रीगिरी नगरसेविका आहेत त्यांच्या मदतीने आम्ही आमच्या पूर्ण भागामध्ये सॅनिटायझरिंगची फवारणी करून घेतली. 2 वेळा चेकिंग करून घेतल्या, होमिओपॅथीच्या गोळ्या वाटल्या त्यांच्या मार्फत. अशी अनेक कामं मंडळांनी त्या भागात त्या ह्याच्यामध्ये केली. हे केव्हा करू शकलो आम्ही? त्यावेळेला आमचा प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या पायावर उभा आहे आणि तो स्वतः खिशातनं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. आणि हे साध्य केव्हा झालं? तेव्हा श्रीकृष्ण मंडळाच्या नावाखाली अनेक गोष्टी घडल्या गेल्या त्यावेळेला. याचा अर्थ काय की आत्ताची येणाऱ्या पिढीने नक्कीच ह्याकडे पाहिलं पाहिजे की आता व्यवसाय पुढच्या तुमची गोष्ट शिक्षण ह्या गोष्टीला मंडळ वगैरे खूपसं तुमच्या उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत. मोबाईल आणि चित्रपट आणि लॅपटॉप आणि व्हिडिओ गेम्स किंवा मोबाईलमधल्या गेम्स म्हणजे ते आता पबजी आणि काय काय ते चालू आहे. मी बघतो ते मुलांच्या हातात असतं. आम्ही ते खेळत नाही, आम्हाला ते जमतं. ते ह्या गोष्टींपेक्षा यांनी बाहेर आलं पाहिजे. एक तर काय झाले तुमची मुलं बाहेर येणं बंद झाली, ती घरात बसू लागली.
घरात बसल्यामुळं त्यांना मैदानात आणि रोडला काय चाललंय हे कळत नाही, आणि हे कळत नाही तर त्यांना सामाजिक भान निर्माण होत नाही. ते पुढे येऊन समाजाची दिशा आणि दशा कशा ठरवतील? अहो त्यांची दुर्दशा होऊन बसेल जर समाजामध्ये उतरले नाहीत तर. त्यांनी खरंच मुळात ह्या सार्वजनिक कामामध्ये कुठलाही मंडळ असून द्या, गणेश उत्सव मंडळ असलं पाहिजे असं तर भाग नाही, कुठलंही मंडळ असून द्या, त्यांनी खरं तर उतरून काम केलंच पाहिजे. त्या येऊन त्याला टच झालं पाहिजे. तर पुढची पिढी आता इतकी स्वतःला निरखून आणि पारखून आहे की त्यांना आता काय हवं आहे तर ते गुगलला सर्च करतात. आधी आम्हाला काय हवं होतं तर आम्ही गोडबोले काकांना विचारायचो फोन करून की काका हे बरोबर आहे का. तर आम्ही त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटत होतो की ह्याला इथं काय करता येईल का, किंवा गोडसे काका होते त्यांना जाऊन भेटायचो, महेश जे आहेत, बाकी सगळे जे मंडळाचे मोठे मोठे त्यांना जाऊन आम्ही आत्ताही भेटतो. आत्ताही काय काम असेल की मी जातो त्यांच्याकडे, फोन करून विचारतो टाईम आहे का तुम्हाला, येतो मी जरा, मग जाऊन त्यांना विचारून त्यांच्यासंग विचारविनिमय करून मग पुढच्या गोष्टी आम्ही ठरवतो. पण आत्ताच्या पिढीला काय झालं की गुगल मिळालंय, ते गुगलला दोन टाईप करतात आणि ते त्याच्यात सर्च करतात. मग गुगलचं खरंच आहे असं वाटत नाही की ते खोटं आहे, पण ते खरं आहे की नाही याची चिकित्सा ते करत नाही. आणि चिकित्सा जे करत नाहीत त्यांचा पुढे जाऊन त्यांच्या गोष्टीचा त्यांनाच पश्चाताप होते. नक्की चिकित्सा करता आली पाहिजे. मंडळाच्या कामात उमेद सांगतो की अनेक गोष्टीची चिकित्सा करतात. हे बरोबर आहे का, हे करता येईल का, हे जमेल का, ही चिकित्सा करण्याचा एक प्रकार आहे. तुम्ही चिकित्सा नाही केली तर काही बरोबर होईल अशी काही शाश्वती नाही. म्हणून ह्या पिढीने, पुढच्या येणाऱ्या पिढीने ते नक्कीच कुठल्याही सार्वजनिक मंडळामध्ये सहभागी झालंच पाहिजे आणि त्यांनी त्या प्रवाहामध्ये वाहून घेतलंच पाहिजे. तर नवीन पिढी अजून घडेल, पुढं आणखी घडेल. सार्वजनिक क्षेत्रात खूप मोठी कामं होऊ शकतात आणि आता काळाची गरज आहे. आता पुढे येणाऱ्या काळाची ती गरजच आहे. कोविडमुळे अनेक गोष्टी झाल्या, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदेपाणी गेले, लोकांना अशा गोष्टी गमवाव्या लागल्या. तर तुम्ही पुढे येऊन त्यांचं प्रबोधन करायला तेव्हा जवळ घ्याल ना, तर ह्या सगळ्या गोष्टी सरकारवर किती दिवस आपण अवलंबून राहणार. तुमच्याकडे तुम्ही तरुण आहे म्हणजे, पण तुम्हाला काय वाटतं की तुमच्या बरोबर आणि 2-10 वर्षांनी येणारी मुलं अशा पद्धतीने काम करतील आणि त्यांनी करावं? पुढच्या 5-6 वर्षानंतर जी काही पिढी येतील तेव्हा 10 वर्षानंतर ती पोरं जी काही कार्यकर्ते जे काही ते निश्चित अशा प्रकारचे काम करतील, पण त्यांच्या काम करायची पद्धत वेगळी असेल. ते आता जी लाईव्ह जे आता जी काही टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून कमी कष्टामध्ये अजून कसं चांगलं करता येईल. किंवा समजा आता कधी कधी काय असतं की लोक कधी वेळ नसतो पण पैसे देऊ शकतात, मग आपल्याला पण नका ते सर्व बॅलन्स करतात. आता काही लोकांकडे पैसे नसतात पण वेळ देऊ शकतो, असे कार्यकर्ते असतात. तर या सर्वांचा समतोल राखत आपल्याला मंडळाचं काम करायचं, मंडळाचं किंवा एखाद्या सार्वजनिक संस्थेचं वगैरे, तर ते करण्याकरता आपण अशी पण माणसं विचार पेरून ठेवले पाहिजे. बाबा हा माणूस कसा आहे, बाबा याकडे 4 पैसे नाही आहे, रात्री 11चा फोन करता मांड बांधायला येऊ शकतो हा माणूस. हा काय रोज काम धंदे करतोय, मला 2000चा फ्लॅट द्यायचा म्हणजे काय आपलं नाही. जे रिअल सांगतो, रिअल आहे ते रिअल आहे काय. कारण की नाही का, आपण जर कधी कधी काय होतं, कधी कधी जर वर्गणी जो देऊ शकत नाही आपण त्याला डावललं कधी कधी चुकून, पण त्याच्याकडे जे म्हणजे आत्मसात जे कोण असतात ते जो काम करतो त्याच्यावर त्याला माहिती असतं. त्यामुळे आमच्याकडे नाही का म्हणजे मला सांगायला जरा चांगलं वाटतं की आमच्याकडं जे काय 80-90 घरं आहेत, जे घरं आहे तिथले प्रत्येक मुलगा असो प्रत्येक जण मंडळामध्ये येतो. बरं ठीक आहे, तुम्ही दोन्ही लोक कधी येतच नाही, कधी एक दिवस, पण नका प्रत्येक जणातला कोणाचा काडीचा तरी सहभाग असतो मंडळामध्ये. म्हणजे ना का कोणाच्या घरून का सामान किंवा मग मी मंडळात चाललोय, मला हे काम आहे, मला ते काम आहे, कोण जाऊन फक्त उभं राहील, माहिती घेईल मंडळाची. म्हणजे तो घरी जाता काय सांगाल खरं जाताना आम्ही पारावर चाललोय, मंडळात काम आहे असं काय, इथून काय काम करल त्याचं त्यालाच माहिती आहे, किंवा त्याच्या वाटेत काय काम येईल त्याला माहिती नसतं, पण तो जाणार तिकडतो. तो आल्यावरती काय होतं म्हणजे आता काय आपण कधी कधी म्हणतो की नाही का, ते पाण्याचा एक थेंब पडतो, एखाद्या पाण्याचा थेंब समजा एखाद्या दगडावरती पडला हां, तर त्याचे जे तू जसंच कंत्रा एका थेंबाचे 10 थेंब होतात. तसं कार्यकर्ता काय घडणं किंवा थांबणार नाहीये. आज 100 आहे तर उद्या 110 होते ते, म्हणजे पुढचे म्हणजे पण त्याची काम करायची पद्धत बदली होणार आहे. हे 100% बदली होणार आहे. म्हणजे तो पूर्व भाग असू दे की पश्चिम भाग असू दे, म्हणजे जे 4 लोक पळणारे ते 4 लोक पळणारच आहे. 4चे समजा ते 8 होतील, पण त्यांना मागं बॅकिंग जी असते ना, ती बॅकिंग म्हणजे ती जे काय 4 किंवा 8 लोकांना त्यांना करावी लागणार आहे. पण त्याचा वेळ देऊ शकणार नाही हे जग जाहीर राहतं. कारण की कसं आहे आता हे जीवनमान एवढं फार झालं की प्रत्येकाला आपापलं वाईवाई जीवन असेल किंवा ते जे काय लाईफ असेल ते लाईफ आहे, करिअर असतं म्हणा, किंवा लोकांना अजून काही 4 गोष्टी करायच्या असतात. तेव्हा आपण कोणाच्या
वैयक्तिक आश्रमात जपू शकत नाही. बाबा गणपती म्हणजे 10 दिवस किंवा त्याच्या अगोदर 4-5 दिवस आणि जे काय आपण वर्षभर सामाजिक कार्य करतो आणि तुझं डेडिकेशन देईल काय मग समजा तिकडे डेडिकेशन देऊ शकणार नाही, पण या संस्थेला इथून इथून वर्गणी मी देऊ शकतो किंवा 5-50 हजार रुपयाची ती पण एक प्रकारची मदत असते. मग अशा प्रकारचे पण कार्यकर्ते आपण फिरून ठेवले पाहिजे की बाबा तुझ्याकडे ही जबाबदारी. मग त्यांच्याकरता त्यांना मोटिवेट करण्याकरता एखादं पद असेल म्हणा किंवा काय असेल म्हणजे कसं माणूस त्या हिमतीत पळतो. ते छोटे मोठे युक्त्या लढावचे असतात मंडळ चालत असतात. आपण अशा 2 मंडळांच्या कार्यकर्त्यांशी बोललो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्व भागातले, आमच्यासाठी पुण्यातले. पण आपण अशा दोघांशी बोललो की ज्यांनी अगदी म्हणजे आपण ज्याला बिलकुल काही नसताना काम करायला सुरुवात करायची आणि कुठली तरी एक सुंदर अशी इमारत तयार करायची, अशा पद्धतीने दोघांनी काम केलं. खूप अवघड असतं, आव्हानं प्रचंड आणि रोज त्या लोकांनी सहन केलेली असतात. काळभैरवनाथ साधारणतः मला वाटतं वर्षात 40हून जास्त उपक्रम करत असतात. मंडळ मोठं, मन मोठं आणि लोकांचा सहभाग आता हळूहळू वाढत चाललाय. पण हे जितकं सहज आपण म्हणतो इतकं सहज करता येत नाही. त्याच्या मागे असणारे हाल अपेक्षा, त्याच्या मागे सोसावी लागणारी अवहेलना, अपमान, घरची बोलणी, दारची बोलणी, म्हणजे ज्याला आपण लष्करच्या भाकऱ्या म्हणतो, असं सगळं खरंच ही लोक आतापर्यंत काम करत आली. बघणाऱ्या सगळ्यांनी मला वाटतं या दोघांकडनं हा आदर्श नक्की घेतला पाहिजे की एकदा ठरवल्यानंतर आपण तो मार्ग सोडायचा नाही आणि सातत्याने मार्गावर राहत राहायचं. पाठीमागच आपला गणेश बाप्पांचा आशीर्वाद असतोच, पण तो आशीर्वाद तरच मिळेल जर तुम्ही त्याच्याशी कृतीरूपाने संपर्क आणि असोसिएट राहिला, तर हा सोपा आणि साधा संदेश आपल्याला या दोघांकडनं मिळतो. पण दोघा आलात, आम्हाला खूप बरं वाटलं, आनंद आला. असेच 2 पुढचे कार्यकर्ते आम्ही घेतो आणि ही मुलाखत अशी चालू थांबा. कार्यकर्ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांची संख्या मर्यादित करणं तर अवघड असतं, पण वेळ मात्र आपल्याला नक्की मर्यादित असतो. पहिले 2 कार्यकर्ते आपण बघितले, आता आपण पुढचे 2 घेतोय. माझ्या शेजारी आहेत विनिता म्हसवडेजी, बालपणापासून त्या मला वाटतं गणेशोत्सवाचे असोसिएट आहेत. तर आपण त्यांना विचारूया त्यांना गणेशोत्सव कसा वाटतो आणि त्यांची सुरुवात कशी झाली कार्यकर्ती म्हणून. शताब्दी वर्ष जेव्हा होतं तेव्हापासून सुरुवात झाली इथे यायला आणि 10 दिवस जे काही काम केलं जातं त्यांनी नक्कीच खूप उत्साह मिळतो आणि तो पूर्ण वर्षभर टिकतो आणि इथे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. अजून सुद्धा शिकतो आहोत, चुकतो, शिकतो. खूप आमच्या पाठीशी आम्हाला सहकार्य करायला सहकार्यकर्ते आमचे खूप आहेत आणि त्याच्याचबरोबर आम्ही महिलांनी सुद्धा काही गोष्टी सुरू करून हळूहळू त्याच्यातनं शिकून खूप गोष्टी आम्ही सुरू केल्या. जसं आम्ही एक 15 वर्षापूर्वी महिला दिन सुरू केला होता की जो आम्ही पूर्ण 1 दिवसाचं जे सगळेजण मिळून काम बघतात मंडळातलं ते आम्ही सगळ्याजणींनी मिळून नंतर नामवंत ज्या गाजलेल्या समाजात किंवा महिला आहेत त्यांना पूजेसाठी बोलवून त्यांचा इथे सन्मान करून अशा गोष्टी सुरू केल्या आम्ही आणि त्याला आम्हाला सगळ्यांचा आमच्या मंडळातल्या सगळ्यांचा खूप छान पाठिंबा मिळत गेला आणि अजून सुद्धा मिळतो आहे. एकूणच गणेशोत्सवात महिलांचा सहभाग तसा कमी आहे, हे खरं आहे का खोटं आहे? आम्हाला असं वाटत नाही. नाही वाटत. इतर ठिकाणी तुम्हाला असं खूप महिला दिसतात ज्या काम करतात आणि आपल्या मंडळामध्ये जो आत्तापर्यंत आम्ही बघत आलो तिथे महिलांचा सहभाग आम्हाला खूप गोष्टींमध्ये सामावून घेतलं जातं. बाकीच्या मंडळांमध्ये कम्पॅरेटिव्हली कमी दिसतो, पण आपल्या मंडळामध्ये खूप महिलांचा सहभाग खूप महिलांना प्रत्येक गोष्टीमध्ये सामावून घेतलं जातं कामांसाठी किंवा अशा. तुम्हाला कार्यकर्ती म्हणून काम करत असताना लग्नापूर्वी आणि लग्नानंतर अशा काही वेगवेगळ्या अडचणी वाटतात?
लग्नापूर्वी थोडंसं घरातली बंधनं कमी होती. सासरी सुद्धा बंधनं नाही आहेत, पण थोडेसे ऑब्जेक्शन्स येतात. घरातली सगळी काम म्हणजे घरातले गौरी गणपती करून किंवा या सगळ्या गोष्टी करून यायला लागतात आम्हाला. पण तरीसुद्धा सासरकडचे सुद्धा तेवढेच सहकार्य करतात की तुला आज जायचं तर तुझा आम्ही करतो बाकीचं. थोडासा फरक पडतो फक्त. तुला गणेशोत्सवाने काय काय दिलं? बरं, काय मिळालं तुला गणेशोत्सवात काम? खूप मोठ्या माणसांच्या ओळखी मिळाल्या, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. जसं आम्ही काही गोष्टींचे निर्णय घ्यायचे आम्ही शिकलो. ज्या काही आता आम्ही फॉर एक्झाम्पल आम्ही समजा वर्गणी मागायला किंवा कुठे काही गेलो, काही जण पटकन उत्साहाने देतात, काही जण नाही. तर तिथे निराश न होता पुढे काम कसं चालत राहिलं पाहिजे आपलं, असं शिकत गेलो आम्ही. तुझ्या घरात तुझा मुलगा किंवा पुढची पिढी गर्भात असताना तुला वाटतं गणेशोत्सवात त्यांनी सहभागी व्हावा आणि गणेशोत्सव खरंच काही शिकवतो? नक्कीच मला खूप वाटतं माझ्या मुलांनी ह्याचा सहभागी व्हावा. कारण त्या एक सोशल त्याच्यामध्ये आपण सामाजिक काम खूप करत जातो या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि जसं मी शिकले ह्याच्यातनं खूप गोष्टी, खूप जणांच्या ओळखी, बाहेर कसं वावरायचं कसं, ते सगळं माझ्या मुलांनी शिकावं अशी माझी खूप इच्छा आहे. एकूण तू या सगळ्याकडे बघताना तो गणेशोत्सव गणेशोत्सवापुरतं बघ, हे बघत असताना तुला असं तरी वाटलं का विशेष करून की थोडासा बदल कुठेतरी उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत असायला पाहिजे? बदल म्हणजे अजून थोडासा आमचा सहभाग वाढला किंवा अजून आम्ही आमच्या साईडनी सुद्धा आम्ही जर अजून थोडंसं याच्यामध्ये सेवा करू शकलो तर आमच्या साईडने आम्ही बदल करू इच्छितो. आपल्याकडे मंडळांची म्हणजे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बालपणापासून कार्यकर्ता म्हणून काम करत हळूहळू पद्धतीने स्वतःला नावारूपाला कलाकार म्हणून, ऑडिओ व्हिज्युअल क्षेत्रातला कलाकार म्हणून स्वतःचं नाव मिळवलेले राजू बावडेकर आहेत. त्यांची ओळख करून यायची गरज नाही, चेहराच त्यांची ओळख आहे आणि अखणखणीत अभिनयी दुसरी त्यांची ओळख. राजू, हे सगळं गणेशोत्सव त्याच्याशी संदर्भित अनेक घटना तुझ्याकडे त्याचा खूप साठा असेल, पण मुळात तुला असं वाटतं गणेशोत्सवाने तुला काही दिलं? तुझ्या बालपणापासून आजपर्यंत त्यांनी काही कॉन्ट्रीब्यूट केलं? अर्थात पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक कार्य करताना किंवा गणेशोत्सव मंडळ किंवा मी गणेशोत्सव मंडळातच वाढले, तर त्यामुळे बेसिकली लोकांशी संवाद कसा साधायचा हे मला इथे शिकलं. म्हणजे आज लोक काही लाखो रुपयांच्या बिया देऊन, आता सगळ्यांनाच माहिती आहे की पर्सनल डेव्हलपमेंट या नावाखाली अनेक क्लासेस आहेत. तर गणेशोत्सव मंडळातल्या कार्यकर्त्याला हे सगळं इथे शिकायला मिळतं. कुठेच त्याला जावं लागेल, जे मी शिकलो. मुळात आमच्या क्षेत्रामध्ये किंवा तुझ्या आत्ता म्हणलास की खडखडीत ॲक्टिंग, ती मी इथेच शिकलो. कारण मला काही नावं घ्यावीशी वाटत. म्हणजे आता पहिलं नाव अर्थातच आत्ताच ते 2 महिन्यापूर्वी आपल्या गेले बाळासाहेब सामंत, यांना आम्ही बाळूमा म्हणायचो. त्या माणसाला ऑब्झर्व करत, म्हणजे आत्ता मी आज पहिल्यांदा हे सांगतोय की मी जो आत्ता नरसोबाचा रोल केला, जो अजूनही जीवन टेलिकास्ट होतो, जी मला खूप प्रसिद्धी दिली, तर तुम्ही त्याच्याकडे बघून केला. त्याला खूप ऑब्झर्व करत लहानपणापासून आलो आणि त्यातल्या जे काही लकबी होत्या त्यांनी उचलल्या आणि तिथे नरसोबाला चिकटवलं. सो तुम्ही जो प्रश्न विचारला की काय मिळतं, तर नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं कुठलीही फी न देता आपोआप पर्सनॅलिटी डेव्हलप होत जाते न कळत, जी कुठेही पुढे उपयोगी पडते. रादर पुढे म्हणजे प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडतं. कारण मंडळात आल्यानंतर तुम्हाला नुसतंच ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की आपण झाडायला नाही पाहिजे मालिका, त्या दिवशी तुम्ही कार्यकर्ते नसाल.
कुठलंही काम स्वतःची जी काय झूल असेल, सामाजिक कुठलीही झूल, ती मानवाच्या बाहेर ठेवून आलं पाहिजे. बरोबर. तरच तुम्ही कार्यकर्ता होऊ शकता आणि तरच तुम्ही शिकू शकता. अदरवाईज तुम्ही शिकू नाही शकता. त्याच्यामध्ये हा एक मोठा क्लॉज आहे, तो छोटासा वाटतो, पण तुम्ही जर बाहेर ठेवून आलात इगो स्वतःचा, तरच तुम्ही मंडळाचे खरे कार्यकर्ते होऊ शकता. आणि आपल्या इथलं एक वैशिष्ट्य आहे, आपल्याकडे कार्यकर्ते भले कमी आहेत, आपण म्हणतो 27 लाख कार्यकर्ते आहेत, पण 27 सुद्धा नाही आहे. पण जे आहेत ते प्रामाणिक आणि जे आहेत ते मंडळासाठीच आहे, ते बाप्पासाठीच येतात. ते कुठलाही दुसरा विचार न करता येतात. तर त्यामुळे प्रत्येकाने मला वाटतं की गणेश मंडळामध्ये, कुठल्याही गणेश मंडळ येऊन पार्टिसिपेट व्हायला पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी असंख्य वेळा डेव्हलप होत जाते, त्याच्याकडे तुमचं फक्त लक्ष पाहिजे. गणेशोत्सव कटू अनुभव देतो, पण ते विसरता आले पाहिजे, तरच तो कार्य करतो. कारण कसं होतं, मी जसं म्हटलं मगाशी, तोच प्रश्न आहे हा, की तुम्ही ज्या दिवशी इगो बाहेर ठेवून याल त्या दिवशी तुम्हाला तो अनुभव कटू वाटणारच नाही. म्हणजे बरं, अनुभव कटू म्हणजे काय येतं, तर दुसरा आपल्याला बोलतो. म्हणजे याच्यापेक्षा कटू अनुभव गणेशोत्सव मंडळात काय आहे, किंवा दुसरा आपला अपमान करतो. तर तुम्ही जर इगोच बाहेर ठेवून आला तर अपमान होणारच नाही ना. अपमान वाटलाच नाही तर कटू अनुभव नसणारच असतात. खूपदा मी असं बघितलंय की जे सगळे बोलताना असं म्हणतात की गणेशोत्सवाने आम्हाला जगायचं, वागायचं, बोलायचं ज्ञान दिलं. मला हे थोडंसं अशा पद्धतीने विचारायचं आहे, कारण नावाजलेली माणसं जेव्हा बोलतात तेव्हा समजते पटकन स्वीकारतो. तर यातला पैसे मागण्यापासून त्या आलेल्या पैशाचा उपयोग, म्हणजे विनियोग आपण ज्याला म्हणतो, तो करण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे, हा खरंच इथं शिकला तर आयुष्यात उपयोगात पडतो का? 100% पडणार. शेवटी काही झालं तरी जमा आणि खर्च आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मग तो तुम्ही कुठेही गेलात तरी आहेच. त्यामुळे वर्गणी घेण्यापासून ते त्याचा हिशोब पूर्ण होईपर्यंत हा जो सगळा प्रवास आहे, त्यातले जे सगळे टप्पे आहेत, ते अर्थातच तुम्हाला तुमच्या आयुष्यात पण उपयोगी पडत असतात, घरात पडत असतात. घरच्यांची सुद्धा, शेवटी ती माणसं आहेत ना, घरची असली तरी अर्थात. त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा संवाद कसा करायचा हे आपल्याला इथे आल्यावर जास्त समजतं. आपण घरच्यांशी संवाद साधतोच, पण तो घरच्यांना गृहीत धरून साधलेला असतो. पण ज्यावेळेस तुम्ही गणेशोत्सव मंडळामध्ये येतात, कुठेतरी सामाजिक कार्यामध्ये पार्टिसिपेट होता, त्याच्यामध्ये स्वतःला अखंड बुडवता, त्यावेळेस तुम्हाला कळतं की घरच्या लोकांशी पण कसं वागायला पाहिजे, कसा संवाद साधायला पाहिजे. विनीता, शिक्षणाचा आणि कार्यकर्ता होण्याचा काही संबंध आहे असं तुला वाटतं? खरं तर नाही, पण शिक्षण आणि तुम्ही शिक्षण असेल तर तुम्ही ह्याच्यातनं पुढे तुम्ही हळूहळू अजून कसं शिकता आणि कसं शिकलं पाहिजे. फक्त कार्यकर्ता म्हणून तुम्ही जर केलं तर काही गोष्टी तुम्हाला म्हणजे शिक्षण जर तुमचं कमी असेल तर आत्ता हे करताना आपण पुढे कसं अजून जायला पाहिजे किंवा काय, तर तसंच समजण्यासाठी खूप संबंध आहे असं नाही, पण शिक्षण असेल तर अजून आपण लवकर त्या इथपर्यंत पोहोचू शकतो आणि चांगला कार्यकर्ता बनण्याचा प्रयत्न अजून लवकर करू शकतो. खूपदा आपण असं म्हणतो की लहानपणामध्ये 12, 15, 18 ते 25, 35 अशी 2 वर्ग असतात. एक असतो जो नुकताच आलाय, मंडळात काम करायला लागलाय आणि थोडं शिकलाय, आणि एक असतं जे प्रत्यक्ष काम करत असतात किंवा पदावर असतात. या दोघांचा एकमेकांकडे बघायचा दृष्टिकोन हा एकमेकांना मदतगार साबित होतो का? अर्थातच व्हायला पाहिजे. कारण की शेवटी त्या 35-40च्या कार्यकर्त्यांना पण हे कळत असतं, आपण काय अजन्म इथे राहणार नाही. त्यामुळे त्यांनीही थोडंसं तरुण लोकांना समजून घेतलं पाहिजे, कारण की त्यांना काही गोष्टी माहिती नसतात. त्यांनी अशा पद्धतीने शिकवलं पाहिजे की
ते शिक्षण नको वाटायला. ते मित्राचं नातं असतं तसं ते मोठ्याही लोकांनी घ्यायला पाहिजे आणि लहान कार्यकर्त्यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे. म्हणजे काही गोष्टी काय होतं कधी कधी की लहान जे कार्यकर्ते येतात त्यांच्यावर सपोज आता काही चूक होऊ शकते, माणूस हे चुकू शकते, मंडळातल्या काही गोष्टी माहिती नसतात, चूक होऊ शकते. तर तेव्हा या लोकांनी पदाधिकाऱ्यांनी समजून घ्यायला हवं आणि त्यांनीही लहान कार्यकर्त्यांनी लहान म्हणजे जस्ट मंडळात आलेल्या कार्यकर्त्यांनीही समजून घ्यायला हवं. हे गिव्ह अँड टेक ते तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडते. ते तुम्ही इथे शिकलात तर तुम्हाला पुढे कधीच प्रॉब्लेम येईल. म्हणजे आपण असंख्य वेळा बघतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन येणारा एक क्लास असतो आणि एक काम केलेला क्लास असतो. त्यांच्यामधला संघर्ष किंवा त्यांच्यामधली अटॅचमेंट ही इथेच शिकायला मिळते ना. शेवटी हे छोटं रूप आहे, ते मोठं होत जातं पुढे आणि अर्थातच सगळं शिकायला मिळतं ना. मंडळात राजकारण सुद्धा इथे शिकायला मिळतं. चित्ररथाचा खूप सुंदर भाग तुम्ही एका अर्थाने आपण पुण्याला त्या काळात समजून सांगायला सुरुवात केली. तुम्ही खूप त्याच्यात काम केलं होतं. पण त्या चित्ररथाने तुम्हाला वैयक्तिक आयुष्यामध्ये काही केली का मदत? एका शब्दात सांगतो, लिडरशिप शिकवतो. म्हणजे तो एकतर पहिली गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच राहणार नवीन होतं ते सगळं प्रकरण. म्हणजे माझ्या मते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जे चित्ररथ दिल्लीमध्ये होतात त्याच्याशिवाय कुणी केला असेल त्यावेळेस असं मला वाटत नाही. कदाचित माझी माहिती चुकीची पण असू शकते, की असं म्हणत नाही की तेच आहे म्हणून. पण मला माझ्या आठवणीत तरी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला जे चित्ररथ केले गेले तर त्याच्याशिवाय पहिला चित्ररथ आपण केला 1992 साली, मिले सूर मेरा तुम्हाला. तेव्हा हे सगळेच जण खूप लहान होते, मी पण लहान होतो. मी पण माझ्यामध्ये मला आठवतं त्याप्रमाणे मी तेव्हा FYSYला असेल. तेव्हा तो मी म्हणण्यापेक्षा आपल्या मंडळातल्या सगळ्यांनी मिळून तो बसवला होता. रामभाऊंनी त्याची प्रेरणा दिली होती. रामभाऊ नेवरगाव त्यांच्या घरी मला आठवते आपण पहिलं रेकॉर्डिंग केलं होतं आणि त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं होतं की तुम्ही ते करा. त्याप्रमाणे आपण केलं आणि माझ्या मते खूपच चांगलं झालं. पुढचे 5-7 वर्ष मला सगळ्यात पर्टिक्युलर आठवतो तर रँडचा खून केलं. म्हणजे आपण नाही केला, तो चापेकर बंधूंनीच केला, पण तो आपण जो चित्ररूपात मांडला. आता चित्ररूपात पण नाही, तो ॲक्च्युली शो केला होता 5-5 मिनिटाचे प्रत्येक शो. आणि आता आपण पालखीपाशी होतो, मी एक शो बघितला होता तर लोकांचा इतका भरभरून रिस्पॉन्स, टाळ्या वेळ यायच्यात. ॲब्सोल्युटली ग्रेट. म्हणजे आपली जी आपली छोटी मुलं होती, खाडीलकर बंधू होते तर ग्रेट मस्त होतं ते सगळं. ते आपली चूक झाली, आपण नोंदवून ठेवलं नाही. कारण आज खरं म्हणजे तू आत्ता प्रश्न विचारला तेव्हा मला लक्षात आलं की ते आपण पहिल्यांदा केलं आपल्या मंडळात. म्हणजे आणि याच्यातूनच पुढे शिकत गेलो, प्रेरणा मिळत गेली आणि बेसिकली संवाद साधणं हा जो एक सगळ्यात आत्ता किंवा रादर पहिल्यापासूनच माणूस म्हणून कुणाशी कसा संवाद साधावा हे माणसाला फार कमी कळतं. तर ते आपल्याला आपण जेव्हा कार्यकर्ता होतो ते तेव्हाच कळतं. आणि माझ्या मते ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जगण्याकरता. कारण आपण समोरच्याशी संवाद कसं साधतोय फार महत्त्वाचं असतं. त्याचाही रिस्पॉन्स घेऊन आपण काम कसं करतो हे खूप महत्त्वाचं असतं. कारण की एखाद्या ठिकाणी म्हणजे बॅडमिंटन सारखा एखादा गेम असेल तिथे इंडिव्हिज्युअल तुम्हाला खेळावं लागतं, पण समोर विरोधी असतोच. म्हणजे त्याच्याशी आपल्याला संवाद साधावाच लागतो. सगळ्या 11 जणांच्या क्रिकेटमध्ये, फुटबॉलमध्ये तर टीम असते, पण सिंगल गेम जेव्हा आपण खेळतो तेव्हा सुद्धा प्रतिस्पर्धी असते. कुठेतरी संवाद आहे. तर संवाद साधणं ही कला कार्यकर्त्याला जेवढी जमते तेवढी आहे पुढं लाईफ. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाला आलोच आहोत. आपण 2 वेगवेगळे टप्पे बघितले, त्याच्यात हार्डकोर कार्यकर्ते होते. उमेश सारखा इंजिनियर होता ज्यांनी स्वतःला
शिकवत उत्सवातला अनेक शिक्षण घेऊन तो उत्सव लीड केला. त्याच्यावर आज तो खूप छान पद्धतीने काम करतोय. त्याच्याच योग्यतेची 2-2, 4-4 माणसं त्यांनी तिथं तयार केली आणि हे सगळे मिळून खूप सुंदर असा उत्सव साजरा करतात, ज्याला शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानंतर 3 वर्ष झाली. दुसरीकडे आपण बघितलं आमचं विशाल ओव्हळसारखं मंडळ की जे पुण्याच्या पूर्व भागात आहे, ज्याच्यामध्ये ज्याला मिनी इंडिया म्हणलं जातं. सगळ्या जाती धर्माचे लोक तिथं होते आणि त्यांना एकत्र करत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला. इकडे आमची विनिता होती की जी लहानपणापासून एका मंडळात काम करते. तिला असं वाटतं की हो तिच्याबरोबरच्या आणि तिच्या घरच्यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि झालंच तर तिच्या मुलाला सुद्धा देईल, कारण तिच्यामध्ये गणेशोत्सवात उत्तम संस्कार घडतात. आणि शेवटी होते आपले राजू बावडेकर, ज्यांना प्रसिद्धीचं वलय आहे, ज्यांची पार्श्वभूमी सुद्धा कार्यकर्त्याचीच आहे. म्हणजे 4 वेगवेगळे भाग, 4 वेगवेगळी माणसं आपण बघितली जी गणेशोत्सवात कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते, आहेत आणि राहतील. तर मलाही नक्कीच असं वाटतं की उत्सवाकडे बघायचा दृष्टिकोन सगळ्यांचाच पॉझिटिव्ह असण्यापेक्षा मला असं वाटतं मी जाऊन तिथे काम करीन असं व्हायला पाहिजे. कारण आज जो कार्यकर्ता असतो, जो साधा त्याच्या गल्लीतला उत्सव साजरा करतो, तोच उद्या देशाला असं काहीतरी मिळवून देऊ शकतो ज्याचा उत्सव आपण सगळे साजरा करू शकतो. याच नोटवर मला वाटतं आपण आज थांबूया. गणपती बाप्पा, गणपती माता की जय.